ओम नमः शिवाय नमः। आपल्या सगळ्यांना माहिती आहे महादेव, त्यांना काय म्हटलं जातं? देवाचे देव महादेव. आणि असं म्हणतात तुमच्या कुंडलीत कोणताही दोष असो आणि तुमच्या घराला कोणता दोष असो, मृत्यूच्या दारामधनं वापस आणणारे शिवजी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 12 जुलैला शिवरात्री आहे आणि प्रदोष व्रत सुद्धा आहे. याविषयी मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. मी नेहमी प्रयत्न करते की छोटे छोटे उपाय असावे की तुम्हाला स्वतःला करताना इतकं छान वाटलं पाहिजे की नाही, हे उपाय मी करत आहे, मला कंटाळा सुद्धा येत नाही आहे आणि मी खूप हॅप्पी आहे. नाही तर खूप जण म्हणतात ताई मोठे मोठे उपाय करायला सांगतात, मोठे मोठे ज्योतिष्य, तुम्ही हे करा ते करा, माझ्यामुळे होत नाही. म्हणून ईश्वराला तुम्ही एक फूल जरी मनाने अर्पण केलं ना तर ईश्वर एकदम हॅप्पी आणि खुश होतो. पण जर तुमच्या मनामध्ये छलकपट आहे, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी ईश्वराची सेवा करत आहे, पूजा करत आहे, तर काहीच होत नाही. कारण ईश्वराला माहिती आहे की हा माझ्या दरबारी कशासाठी आलेला आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रत शिवरात्री 12 जुलैला रविवारी आहे. आता आपण का करायला पाहिजे, सर्वात आधी मी आपल्या सर्वांसोबत बोलते. जर कुंडलीमध्ये कोणताही दोष असो, काल सर्प, पितृंचा, तुमचा विवाह होत नाही, वैवाहिक समस्या आहेत, तुमच्या घरामध्ये कटकट आहे, तुम्हाला वाटते की माझा स्वतःचा मनाचा चंद्रमा चांगला नाही आहे, माझे कामं होत नाही, भरपूर काही दोष आहे, 9 ग्रह पूर्ण अस्ताव्यस्त झालेले आहे, काय करायला पाहिजे? अशा वेळेस महादेव आपले दोष दूर करतात. म्हणून प्रदोष व्रत केला जातो. काय करायचं? रविवारी 12 जुलैला ज्या दिवशी व्रत आहे, सायंकाळी पूर्ण सूर्यनारायण डुबू द्यायचा, अंधार झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वात आधी जलनी अभिषेक करायचा आहे. जलमध्ये काळे तीळ टाका आणि मंत्र आहे ओम नमः शिवाय नमः. सेकंड, तुम्ही सहेद असताना मधानी जेव्हा अभिषेक करता शिव भगवानांचा, तर सुख समृद्धी वैभव येतं, मिठासपणा येतो. आपण म्हणतो ना गोडावा नाही आहे माझ्या नात्यांमध्ये, तर तुम्ही ज्या पण व्यक्तीसाठी इच्छेने म्हणत आहे की ईश्वर ही व्यक्ती मला मिळू दे, माझे नाते चांगले होऊ दे, पण चांगल्यासाठी. असं नाही की ती व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे लागलेले आहे. नाही नाही, तुम्ही ज्या नात्यामध्ये आहे, जिथे तुम्हाला बॅलन्स करायचा आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं महादेवाजवळ. हे झालंय सुख समृद्धी आणि नात्यांसाठी. सेकंड, भरपूर काही संकट आहे, काहीच तुम्हाला कळत नाही की मी काय करायला पाहिजे, तर कच्चं दूध, दुधाने पण तुम्ही अभिषेक करू शकता. दुधाने जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर सर्वात मेन असतं की तुमचा मनाचा चंद्रमा चांगला होतो, आईसोबत नाते, वडिलांसोबत नाते चांगले होतात, तुमचं मन शांत राहतं. म्हणून दर महिन्याच्या 15-15 दिवसांनी कॅलेंडरमध्ये बघायचं प्रदोष व्रत शिवरात्री, त्या दिवशी रात्री हे उपाय करा. तिथे तुपाचा दिवा लावा, फळ तुम्ही काहीतरी प्रसाद नेऊ शकता, बाहेर गरिबांना दान करा आणि ओम नमः शिवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. अभिषेक करताना आंघोळ करून जायचं आणि महादेवाला प्रार्थना करायची. तुम्ही करा आणि अनुभव घ्या. कारण महादेव असे आहेत ना, खूप लवकर पावन होतात. म्हणून त्यांना काय म्हटलं जाते की भोलेनाथ. भोले म्हणजे लवकर भोळा. आपण म्हणतो ना एखाद्याला, हा किती भोळा आहे, ही किती भोळी आहे, खूप लवकर हो म्हणते, है ना. तशाच प्रकारे शिव भगवान आपले 9 ग्रह शांत करतात, 7.5 मधनं आपल्याला बाहेर काढतात, घरामधली इडापिडा दूर करतात.